स्वामी समर्थ. पगाराच्या दिवशी ही एक चूक करू नका. पगार झाल्या पगाराच्या दिवशीच तुमचा पगार संपत असेल तर तुम्ही सुद्धा ही चूक करत नाही ना? कोणती चूक चला बघूया. पगाराच्या दिवशी तुम्ही पण ही चूक करत असाल तर वेळीच थांबा. ज्या दिवशी पगार होतो त्या दिवशीच लगेच तो खर्च करू नका. म्हणजे जर कोणाची देणी द्यायची असल्यास त्या दिवशी देऊ नये. दुसऱ्या दिवशी पगाराच्या तुम्ही देऊ शकता. मात्र पगाराच्या दिवशी पगार झाल्या तो देवाजवळ ठेवावा. जर पगार बँकेत जमा होत असेल तर थोडे पैसे काढून देवासमोर ठेवावे आणि त्याला हळदी कुंकू लावून श्री सूक्त किंवा एक माळी श्री स्वामी समर्थ असा जप करावा. असे केल्याने पगार महिनाभर पुरतो आणि उरतो सुद्धा. हा उपाय करून बघा. तुम्हालाही त्याचा फायदा नक्कीच होईल आणि तुमचा अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच वेगवेगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल. श्री स्वामी समर्थ.